विक्रांतच्या दहशतीमुळे तीर्थ खूपच घाबरत असते. घरातले तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच विजया म्हणत असते, तीर्था, अगं का घाबरते इतकं तू? आता तू घरात आहेस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. नको काळजी करूस. त्या विक्रांतला आपण लवकरच धडा शिकवू. हे ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, विजया, तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे, पण त्या विक्रांतचं नावही घेऊ नको इथे. त्यावर आता विजया आणि कुमुदिनी नेमकं काय बोलत आहेत हे बाहेरून हर्षवर्धनने ऐकलेलं असतं. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, मी माझ्या तीर्थाला कसं सांगू की मी येत्या काळामध्ये त्या विक्रांतचा बरोबर बंदोबस्त करणार आहे. आता लवकरात लवकर त्या नालायक विक्रांतचा बंदोबस्त करून त्याला माझ्या मुलीच्या पायाशी आणणार आणि मग नाक घासून माफी मागायला लावणार. त्यानंतर त्याची अशी काय अवस्था करीन की त्याने उभ्या आयुष्यात सुद्धा विचार केला नसेल की आपण काय करून बसलोय ते. अशातच आता तिथे हर्षवर्धन आलेला असतो आणि सगळ्यांना म्हणत असतो, तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा, मला तीर्थाशी बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय हो, असं काय बोलायचं आहे तुम्हाला? त्यावेळेला कुमुदिनी विजयाला म्हणत असते, हर्षवर्धन म्हणतोय ना, चला सगळ्यांनी बाहेर चला. आणि अशातच आता सगळे त्या बेडरूममधून बाहेर पडलेले असतात. फक्त तीर्था आणि हर्षवर्धन तिथे असतात. तीर्थाला जवळ घेत हर्षवर्धन म्हणत असतो, तीर्था बेटा, काळजी करू नकोस तू, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या आईजवळ बरोबर व्यक्त होतेस. मला तुझ्याजवळ माझ्या मनातलं व्यक्त करता येत नाही, बाप आहे मी तुझा, पण तुझी काळजी एनी टाइम असते मला. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला त्या विक्रांतने त्रास दिलाय ना, तो तुझ्या मनात त्याच्याबद्दल दहशत निर्माण करतोय ना. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा बाप आहे. तुझ्या आईला तिच्या भावना तुझ्याजवळ व्यक्त करता येतात, पण मला माझ्या भावना तुझ्याजवळ व्यक्त करता येत नाही, कारण बाप आहे ना मी. पण याचा अर्थ हा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही किंवा या कुटुंबावर लक्ष नाही. तू घाबरू नको, मी तुला शब्द देतो, येत्या काही दिवसातच त्या नालायक विक्रांतचा असा काही बंदोबस्त करतो ना की तुझ्या मनात त्याच्याविषयी असलेली भीती कायमस्वरूपी संपून जाईल आणि तो कायमस्वरूपी आपल्या या कुटुंबाकडे परत एकदा डोळे वर करून पाहण्यासाठी कायम घाबरत राहील. हे सगळं ऐकल्यावर तीर्था आता हर्षवर्धनला घट्ट अशी मिठी मारते आणि अशातच हर्षवर्धन म्हणत असतो, नको घाबरूस, मी आहे तुझ्या बरोबर एनी टाइम. इकडे आपण पाहतोय आता विक्रांत हा घरातून कुठेतरी फरार झालेला असतो. अशा ठिकाणी गेलेला असतो ज्या ठिकाणाहून त्याला शोधणं फारसं कठीण असतं. आणि अशातच आता हर्षवर्धन हा आदित्यला म्हणत असतो, आदित्य, त्या नालायक विक्रांतचं लोकेशन आधी ट्रेस करा. तो कुठे आहे मला कळलं पाहिजे, आणि तिथूनच त्याला फरफटत घसपटत आणायचं आहे. तिथून इथे आणेपर्यंत त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली पाहिजे. हे ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आधीच लोकेशन ट्रेस करायला सुरुवात केली आहे. लवकरच आपण त्याच्या लोकेशनपर्यंत पोहोचू. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे. अशातच आता ज्या ठिकाणी हा विक्रांत असतो त्याच्याबरोबर त्याचे दोन भाड्याचे टट्टू सुद्धा असतात. त्यातला एक टट्टू म्हणत असतो, अरे विक्या, अरे काय करतोयस तू हे? तू त्या उगाचच ऊर्जाला उडवण्याचा प्रयत्न केलास, आता ती सुद्धा तुझ्या मागे हात धुवून लागणार. तो हर्षवर्धन तर तुला सोडणारच नाहीये. उगाचच दुश्मनी का ओढून घेतोस तू? त्यावर विक्रांत म्हणत असतो, अरे कसले दुश्मनी? त्यांना काय तू दुश्मन समजतोस का? अरे लाचार आहेत ते, लाचार. त्यांना आपल्यासारखं वागणं अजिबातच जमणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांतचा मित्र म्हणत असतो, तू ना त्या हर्षवर्धनला आणि ऊर्जाला हलक्यात घेऊ नको. मला तर येत्या काळातली परिस्थिती खूपच डेंजर वाटते. दोघं मिळून तुला अक्षरशः फाडून टाकतील. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांतने दोघा मित्रांचा असा गळा धरलेला असतो की तो म्हणत असतो, आता तर मी तुम्हा दोघांना फाडून टाकतो. तेवढ्यात विक्रांतचे मित्र म्हणत असतात, बघ विचार कर, उगाचच येत्या काळामध्ये तुझी अवस्था खूपच बिकट असेल. विक्रांत म्हणत असतो, अरे गप्पा बसा, मित्र माझे आहात ना, मग माझा विचार करा, त्या दोन नालायकांचा का विचार करताय? हे वाक्य ऐकल्यावर आता ते मित्र तिथे गप्प असतात.
आणि विक्रांत फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. इकडे आपण पाहतोय आदित्य आणि हर्षवर्धनने या विक्रांतचं लोकेशन ट्रेस केलेलं असतं. त्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो, चल आदित्य आता याला चांगलाच बदडूया. आदित्य आणि हर्षवर्धन घरातून बाहेर पडताना कुमुदिनीने नेमकं हे वाक्य ऐकलेलं असतं आणि कुमुदिनी स्वतःशी बोलत असते, हा हर्षवर्धन नेमकं काही अघटित तर करणार नाही ना, उगाचच याच्या हातून काही वेगळंच घडणार नाही ना. मला आता यांच्याबद्दल काहीतरी लक्ष ठेवावं लागणार आहे. म्हणून लगेचच कुमुदिनीने आता तिथे असलेल्या ऊर्जाला बेडरूम मधून बाहेर आणलेलं असतं आणि कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा ऊर्जा मला भीती वाटते. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी भीती कसली भीती. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, त्या हर्षवर्धनने विक्रांतचं लोकेशन ट्रेस केलंय आणि दोघं त्या ठिकाणी गेलेत. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी नाईलाज आहे, आपण हर्षवर्धन सरांना या बाबतीत नाही थांबवू शकत, कारण या संदर्भात मी शौर्यशी सुद्धा बोलले. पण शौर्य म्हणतो, ऊर्जा या संदर्भात डॅड जे काही करतील ते योग्यच करतील, आपण त्यात न पडलेलं बरं. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हा शौर्य पण ना खूपच भोळा आहे. त्याला जे काही दिसतं ते बरोबर वाटतं, पण कधी कधी ते बरोबर नसतं, हे त्याला कळतच नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी बरोबर बोलताय तुम्ही, पण आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय, काय आपण केलं पाहिजे. त्यावर हर्षवर्धनला आता या सगळ्यातून आपण थांबवलं पाहिजे, कारण त्याच्या हातून नेमकं काही चुकीचं घडलं तर या सगळ्याचे परिणाम खूपच गंभीर होतील. त्यावर ऊर्जा म्हणत असते, पण थांबवायचं कसं, आता ते नेमके कुठे गेले असतील आपल्याला कसं कळणार. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, तू आत्ता लगेचच आदित्यला फोन कर, त्याला विचार, तो नक्कीच सांगेल. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे आजी, मी आदित्य दादाला फोन करते. आदित्याला आता ऊर्जाने फोन केलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता आदित्याचा फोन वाजल्यावर हर्षवर्धन विचारतो, कोणाचा फोन आहे. त्यावर आदित्य म्हणत असतो, ऊर्जाचा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, उचलू नकोस. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य आता गप राहतो, उचलत नाही. पण तो मनातल्या मनात बोलत असतो, फोन तर उचलायला हवा होता, काही एमर्जन्सी असेल तर. आणि अशातच आपण पाहतोय आता ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं, हर्षवर्धन बरोबर असल्यामुळे आदित्य उचलू शकला नाहीये किंवा त्याला उचलू नको असं म्हणण्यात आलं असेल. तेवढ्यात ऊर्जाने आता मेसेज टाईप केलेला असतो की आदित्य दादा, तुम्ही नेमके आहात कुठे आणि काय करायला चाललात, मला प्लीज सांगा, मला आजी सगळं काही विचारत आहे. तेवढ्यात आदित्यने मेसेज टाईप करून पाठवलेलं असतं की आम्ही त्या विक्रांतचा लोकेशन ट्रेस केलं आहे आणि त्याला शोधून काढलंय, आम्ही त्या ठिकाणी त्याला बदडायला चाललोय. हे सगळं आता जेव्हा ऊर्जा कुमुदिनीला सांगते, कुमुदिनी म्हणत असते, आदित्याला विचार नेमके कुठे आहेत ते, आम्ही सुद्धा तिथे पोहोचतो. तेवढ्यात आदित्यने मेसेज पाठवलेला असतो, तुम्हाला याची गरज नाहीये, आम्ही त्याला घेऊन थेट घरी येतोय, तीर्थाच्या पायावर त्याची माफी मागून घ्यायला. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाने आदित्यचं सगळं काही कुमुदिनीला सांगितलेलं असतं आणि कुमुदिनीला थोडंसं हायचं वाटतं. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन एका अशा ठिकाणी आदित्य बरोबर पोहोचलेला असतो जिथे विक्रांत त्या लोकेशनवर असतो. विक्रांत त्याच्या मित्रांबरोबर बसून दारू ढोसत असतो आणि अचानकपणे कुणीतरी दारावर जोराची लात मारली आहे हे जेव्हा त्या विक्रांतच्या मित्रांना जाणवतं, विक्रांतचे मित्र लगेचच म्हणत असतात, अरे विक्या, कोणतरी आलंय. त्यावर विक्रांत म्हणत असतो, घाबरताय काय, आपलं फॉर्म हाऊस आहे, इथे दुसरं तिसरं कोणी येऊ शकत नाही, आणि आलाच तर आपण त्याला संपवून टाकू. हे सगळं ऐकल्यावर विक्रांतचा मित्र म्हणत असतो, अरे विक्या, हलक्यात घेऊ नको, मला काहीतरी वेगळंच वाटतंय. अशातच आता विक्रांतने आपल्या खिशातून बंदूक काढलेली असते आणि तो म्हणत असतो, हे घे, संपव त्याला, कोण आहे बघ. आणि अशातच आता समोर आलेल्या हर्षवर्धनला बघून विक्रांतचा मित्र चांगलाच घाबरलेला असतो आणि तो लगेचच म्हणत असतो, ए विक्या, ए विक्या. आणि तेवढ्यात विक्रांत म्हणत असतो, काय झालं रे, तुझी बोबडी का वळली. तेवढ्यात हर्षवर्धनने मागून जोराची लात विक्रांतच्या कमरेतच घातलेली असते आणि विक्रांत जाऊन 10 फुटावर पडतो. अशातच आता विक्रांत लगेचच उठण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो, कोण आहे रे. आणि तेवढ्यात हर्षवर्धनला समोर पाहून विक्रांत चांगलाच घाबरतो. विक्रांत म्हणत असतो, तुम्ही इथे. त्यावर लगेचच आता
हर्षवर्धन मागचा पुढचा विचार न करता विक्रांतला तुडेल तुडेल तुडवत असतो. आता हे सगळं पाहून विक्रांतचे मित्र तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण आदित्यने त्या दोघांना धरलेलं असतं आणि शेवटी त्या दोघांना सुद्धा बदडलेलं असतं. शेवटी हर्षवर्धनने विक्रांतचा गळा धरलेला असतो आणि हर्षवर्धन विक्रांतला जणू त्या ठिकाणी मारूनच टाकणार असतो. पण आदित्यने सगळं काही पाहून हर्षवर्धनला म्हटलेलं असतं, डॅड थांबा, अहो काय करताय तुम्ही, हे तुम्ही करायला काय आलात आणि करताय काय. आणि तेवढ्यात हर्षवर्धन भानावर येतो आणि हर्षवर्धनने मग त्याला घसपटत आपल्या गाडीत टाकलेलं असतं आणि थेट आपल्या घराकडे तो निघालेला असतो आदित्य सकट. इकडे आपण पाहतोय हा जो शिर्के असतो तो विक्रांतला कॉल करत असतो, पण विक्रांतचा फोन आता त्या ठिकाणीच राहिलेला असतो. शिर्के त्याच्या मित्रांना कॉल करतो तर शिर्केला त्याची मित्र म्हणत असतात, शिर्के साहेब, विक्रांतला हर्षवर्धन आणि त्याच्या मुलाने चांगलंच बदडून कुठेतरी नेलंय. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, बाप रे, हर्षवर्धनने माझ्या मुलाला काही केलं तर. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शिर्के हर्षवर्धनला कॉल करतो. हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्क्या, आता तुझ्या मुलाचं काही खरं नाही. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, वकील साहेब प्लीज समजून घ्या, काही करू नका त्याला, तो चुकलाय, तो तुमची माफी मागेल. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, फोन ठेव शिर्क्या. आणि लगेचच आता हर्षवर्धनने शिर्केचा फोन कट केलेला असतो. इकडे घराजवळ गाडी पोचताच बाहेर शौर्य असतो. शौर्य म्हणत असतो, डॅड, आदित्य दादा कुठे गेला होता तुम्ही. तेवढ्यात आदित्य म्हणत असतो, मागे बघ. आणि तेवढ्यात मागच्या शीटवर बांधून आणलेल्या विक्रांतला पाहून शौर्य म्हणत असतो, विक्रांत. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, त्याला चांगलाच बदलून आणलंय. तेवढ्यात हर्षवर्धनच्या या शौर्याने दार उघडत विक्रांतला बाहेर काढलेलं असतं आणि लाथाबुक्क्यांनी तुडवायला सुरुवात केलेली असते. आदित्य म्हणत असतो, थांब शौर्य थांब, त्याला आधीच आम्ही खूप मारलंय, आणखी मारू नकोस त्याला, त्याचा जीव वगैरे जायचा. त्यावर शौर्य म्हणत असतो, आदित्य दादा, याला तर आता मी जिवंतच सोडणार नाहीये. आणि अशातच आता हर्षवर्धनने शौर्याचा हात धरत त्याला बाजूला केलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, उगाचच अतिताईपणा करू नकोस, आम्हाला जे करायचंय ते आम्ही केलंय. त्याच घरातले सगळेच तिथे येतात आणि हर्षवर्धन सगळ्यांना बाजूला करत विक्रांतची गचांडी धरत त्याला फरफटत आतमध्ये नेतो. आतमध्ये बेडवर असलेल्या तीर्थाला तो जोरात म्हणत असतो, हे गे तीर्था, या नालायकाला तुझ्या पायाशी आणलं मी. तेवढ्यात तीर्था खूपच घाबरत असते आणि तेवढ्यात ऊर्जा तीर्थाला म्हणत असते, तुला एवढं घाबरायची गरज नाहीये, बघ तुझ्या वडिलांनी, तुझ्या डॅडनी या नालायकाची काय अवस्था केली आहे, तुला घाबरायची गरज नाहीये, जा तू सुद्धा या विक्रांतचं थोबाड फोड. हे वाक्य ऐकल्यावर तीर्था म्हणत असते, नाही 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 नाही, मी अजिबातच त्याच्या जवळ जाणार नाही. अशातच आता विक्रांत डोळे वटारून तीर्थाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. हे जेव्हा ऊर्जाला दिसतं त्याच वेळेला ऊर्जाने आता जवळच असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने तिथेच विक्रांतला ती बदडायला सुरुवात केलेली असते. शौर्य म्हणत असतो, काय झालंय ऊर्जा. तेवढ्यात ऊर्जा सगळं काही सांगते आणि तेवढ्यात ऊर्जा आणि शौर्य दोघं मिळून त्याला बदडतात. आणि तेवढ्यात विक्रांत आता माफी मागत असतो, मला माफ करा, मी चुकलो, प्लीज मला सोडा, मी यापुढे अजिबातच तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नादी लागणार नाही. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, आमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नादी लागणार नाही हे तुला आधी का कळलं नाही. आणि अशातच आता तीर्थाच्या पायाजवळ विक्रांतचं जोरात असं डोकं आपटण्यात आलेलं असतं. विक्रांत आता खूपच हय झालेला असतो आणि हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, आताच्या आता पोलिसांना फोन कर आणि सगळं काही त्यांना नीट डिटेल सांग आणि विक्रांतला आपण डायरेक्ट आता वेगळ्याच लेवलच्या केसवर पाठवूया. आपण पाहतोय आता बऱ्याच वेळानंतर तिथे पोलीस आलेले असतात. पोलिसांना यायला उशीर झाल्यामुळे हर्षवर्धनने पोलिसांची चांगलीच आता चपराकी केलेली असते आणि पोलीस विक्रांतला म्हणत असतात, शेवटी तू आमच्या जाळ्यात सापडलास. किती वेळा तुला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण तो निष्फळ ठरला. आज शेवटी हर्षवर्धन सरांनी तुझी चांगलीच लायकी काढत आमच्या ताब्यात दिलंय. आता तू बघ काय अवस्था करतो तुझी. त्यावेळेला विक्रांत निमूटपणे आता त्यांच्या हवाली गेलेला असतो. तेवढा तिथे शिर्के आलेला असतो. शिर्के म्हणत असतो, प्लीज वकील साहेब, हे सगळं थांबवा, माझ्या मुलाला पोलिसात देऊ नका. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के, आता जर तुम्ही या नालायकाला थांबवण्याचा प्रयत्न केलात ना तर पुढचा वेळ तुमची असेल, तुम्हाला सुद्धा तुरुंगात पाठवेन मी, कारण या सगळ्यामध्ये तुमची साथ होती.
अशी केस लावीन मी. हे सगळं ऐकल्यावर आमदार शिर्के सुद्धा घाबरलेला असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की आता आपण काहीही न बोललेलं बरं. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार शेवटी जिंदाबाद. कारण की या आमदाराच्या मुलाला तुरुंगात टाकणं काही साधीसुधी गोष्ट नाहीये. अशातच आता हर्षवर्धन तीर्थाला शेवटी म्हणत असतो, बघ तुझ्या मनासारखं केलं की नाही मी. तुला म्हटलं होतं ना, तुला घाबरायची गरज नाहीये. या नालायकाला मी त्याची लायकी दाखवून देणार. आणि शेवटी या नालायकाला मी त्याची लायकी दाखवून दिली. यापुढे तो तुझ्या पुढे येण्याचा 10 वेळा विचार करेल. अजिबातच तुझ्या आजूबाजूला देखील फिरकणार नाही. आणि यानंतर तो कधी तुरुंगातून सुटेल काही सांगता सुद्धा येणार नाही. त्यामुळे तुला यापुढे अजिबातच घाबरायची गरज नाहीये. हे सगळं ऐकल्यावर तीर्था आता स्वतःच्या बापाला घट्ट अशी मिठी मारते. तेवढ्यात विजया पुढे येते आणि म्हणत असते, तीर्था नको काळजी करूस तू. तुझ्या वडिलांनी जे काही केलंय ना ते पाहता अजिबातच तू आता डेंजर फील करू नको स्वतःला. आणि अशातच आता विजयाला शेवटी हर्षवर्धन म्हणत असतो, बघ आता मी माझं काम केलंय. आता कोणतं वेगळं काम करायचं बाकी आहे का ते सांग. त्यावेळेला आता ऊर्जाच्या कडे तोंड करत विजया म्हणत असते, हे काम तुम्ही विसरलात. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हे काम मी करणारच नाही. कारण ऊर्जा आपल्या घरात आहे म्हणून आपल्या घरात ऊर्जा आहे. जर ऊर्जा आपल्या घरात नसती तर आपल्या घरात ऊर्जा नसती. हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय बोलताय तुम्ही हे? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? त्यावर मागचा पुढचा विचार न करता आता स्टार्ट टू एंड हर्षवर्धन विजयाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. बाकीच्यांना हर्षवर्धनची गोष्ट समजलेली असते पण विजयाला समजलेली नसते. पण हर्षवर्धनने समजावताच ती समजते. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला? येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही वेगळं नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.